बरेच जणांना आहे ना युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम असतो. तर युरिक ऍसिड वाढण्याचे काय कारण आहेत आपण ते बघू आधी. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा खाण्यापिण्यामध्ये आपली लाईफस्टाईल बिघडली ते एक कारण होत आहे. काही जणांना शुगर असते, शुगरमुळे पुन्हा परत ओबेसिटी वजन वाढलेलं असते ते एक कारण असते. आणि किडनीच्या समस्या की युरिक ऍसिड किडनीद्वारे योग्य पद्धतीने बाहेर न पडणे हे झाले कारण. परत त्याच्यामध्ये तिसरं कारण, चौथं कारण एक अनुवंशिकता. तर अनुवंशिकतेमुळे पण या समस्या येऊ शकतात. त्याच्यानंतर जास्त मेडिसिन खाणं, थोड्या थोड्या गोष्टीला पेन किलर घेणं किंवा अल्कोहोलचे अतिसेवन. आता युरिक ऍसिडचे लक्षणं काय आहेत? सांधिवात असते काही जणांना, सांधिवात. तर सांध्यातील वेदना, सांध्यामध्ये सुजन येणं आणि लालसरपणा येणं, थकवा आणि अशक्तपणा येणं, किडनी स्टोन. तर मग याच्यावर जर आपल्याला वेळीच करायचं असेल, काम करायचं असेल, तर आपल्याला काहीतरी त्याच्यात हे करावं लागेल. काही जण ज्यांना ही युरिक ऍसिडची समस्या असते ना, तर त्याला आपण युरिक ऍसिडला कंट्रोल करू शकतो. पण त्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये 6 गोष्टी अशा आहेत की त्या सुधारावं लागतील. तर त्याच्यामध्ये पहिले येते की जेवढे बी आपण शुगरचे फूड खातो, त्याच्यामध्ये शुगरचे फूड आहेत, फास्ट फूड, प्रोसेस फूड, यांना आपण आहारामध्ये टाळायला पाहिजे. हे घ्यायलाच न पाहिजे. हे डायजेस्ट करण्यासाठी बॉडीला युरिन बनवायला जास्त युरिन बनवावं लागते आणि बॉडी जास्त युरिन बनवते. ह्याच्यामुळे काय होतं, युरिक ऍसिड वाढते. तर त्याच्यासाठी पॅकिंगचे बनवलेले, बाहेर बनवलेले आर्टिफिशियल प्रोडक्ट वापरायला नाही पाहिजे आपण. त्याच्यामध्ये तुमच्या आहारातून सर्वात आधी अशा पदार्थांना कमी करावं लागेल की ज्यामध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त आहे. जसे की लाल मटण, ऑर्गन मटण, पोल्ट्री मटण, अल्कोहोल. त्याच्यामध्ये परत काही थोडे व्हेजिटेबल आहेत की त्याला असं टाळावं लागेल. उदाहरणार्थ मशरूम. तर मशरूमला थोडं अवॉइड करावं लागेल. त्यानंतर 3 नंबरला येते अल्कोहोलचं सेवन टाळावं लागेल, स्पेशली बिअरमध्ये. बिअरमध्ये प्युरिनची मात्रा जास्त असते आणि मग हे खूप अधिक प्रमाणात जर झालं ना, तर मग युरिक ऍसिड वाढायला सुरुवात होती बिअरमुळं. त्याच्यानंतर पाणी. पाणी हे तुम्ही तुमच्या वजनाच्या हिशोबाने प्यायला पाहिजे. जर तुमचं 20 किलोला 1 लिटर अशा प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे आपण. त्याच्यात उन्हाळ्यात थोडं प्रमाण वाढायला पाहिजे, कारण उन्हाळ्यामध्ये हायड्रेशन जास्त होतंय. तर शरीरामध्ये पाण्याचं व्यवस्थित प्रमाण असेल तर किडनीला त्याची खूप मदत होती आणि युरिक ऍसिड हे नॅचरली फ्लश आउट करण्यास मदत करते. त्याच्यानंतर 5 नंबरचं आहे कॉफी. तर कॉफीचा वापर आपण करू शकतो. आता कॉफीमध्ये कॅफीन असते. रिसर्च मध्ये असं आढळून आलंय की कॅफीन हे युरिक ऍसिडच्या प्रोडक्शनला रिड्यूस करते आणि युरिक ऍसिडला शरीरातून खूप लवकर फ्लश आउट करायला पण मदत करते. मग आता कॅफीन आपल्या अफ्रेश मध्ये आहे. आपण जे अफ्रेश एनर्जी ड्रिंक घेतो ना, तर त्याच्यामध्ये ते जर घेतलं तर आपल्याला नक्की त्याची थोडी मदत होती. नंतर 6 नंबरला येते युरिक ऍसिड ज्यांचं वाढलेले, तर किंवा जर ते ओव्हरवेट असतात तर लवकरात लवकर वजन कमी करायला पाहिजे. म्हणजे ज्या माणसाचं वजन वाढलेलं आहे ना, तर त्यानं वजन कमी करायला पाहिजे. आता वजन कमी करायचं म्हणजे आयडियल वेटवर यायचं. आता आयडियल वेटवर येणं म्हणजे काय, की जर तुमची हाईट पुरुषाची जर 160 सेंटीमीटर असेल तर तुमचं वजन 60 किलो आयडियल वेट आहे. महिलांचं जर 160 सेंटीमीटर हाईट असेल तर 155 सेंटीमीटर आयडियल वेट. तर त्या आयडियल वेटवर आपण लवकर यायला पाहिजे. आणि ओव्हर वेट व्यक्तीमध्ये युरिक ऍसिडचं प्रोडक्शन खूप वाढते आणि किडनी एफिशियंट लेवलला काम करत नाही. त्यामुळं खूप जास्त युरिक ऍसिड शरीरामध्ये बिल्डअप व्हायला सुरुवात होती आणि ज्या रेटमध्ये युरिक ऍसिड बाहेर पडायला पाहिजे त्या रेटमध्ये
युरिक ऍसिड बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे वजन कमी करणं सुद्धा जरुरी असते. तर ह्या अशा गोष्टीचं जर आपण पालन केलं तर युरिक ऍसिडच्या समस्येपासून आपण त्याच्यापासून थोडंसं काम करू शकतो. आणि जर ह्या गोष्टी करत असताना आपली लाईफस्टाईल जर व्यवस्थित झाली, आपलं जेवण, आपलं खाणं पिणं, आपलं वेळेवर जेवण करणं, आहारामध्ये चांगल्या गोष्टी आणणं, बाहेरचे पदार्थ टाळणं, ह्या जर गोष्टी केल्या, प्रॉपर झोप घेणं, प्रॉपर पाणी पिणं, शरीराला जास्त आराम, रेस्ट पण भेटणं, ह्या जर गोष्टीचं जर पालन केलं तर नक्कीच युरिक ऍसिडवर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळेल.